This is chapter 9, Biomolecules, Word to Word NCRT Reading. तो बघा, हा जो टॉपिक मी वर्ड टू वर्ड NCRT मधनं वाचतो आहे, तो हा इतका इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला यावर्षी किंवा दरवर्षी नीटमध्ये 3 ते 4 क्वेश्चन या टॉपिकवर येतात. ॲक्च्युली धिस टॉपिक इज फ्रॉम केमिस्ट्री. सो इट इज इन्फॉर्मेशन बेस्ड रादर दॅन कन्सेप्च्युअल. म्हणजे याच्यात आहे ना खूप साऱ्या इन्फॉर्मेशन आहे, त्या आपण अंडरलाईन करू आणि त्या वारंवार रिवाईज करू. याच्यात कन्सेप्ट जे आहे ना ते फार कमी आहेत. तो मी तुम्हाला एक गॅरंटी देतो की तुम्ही हा लक्षपूर्वक जर 1-2 वेळा ऐकला तर तुमची NCRTचा एकही क्वेश्चन मिस होणार नाही. आणि मी प्रत्येक ठिकाणी मराठी आणि हिंदीतनं सांगेल. सो लेट अस स्टार्ट. चॅप्टर 9 बायोमॉलिक्यूल for 3 to 4 questions. So, there is a wide diversity in living organism in our biosphere. Now, a question that arises in our mind is, are all the living organisms made of same chemicals, that is elements or compounds? You have learned in chemistry how elemental analysis is performed. If we perform such an analysis on a plant tissue, animal tissue, or microbial phase, we obtain a list of elements like carbon, hydrogen, oxygen, and several other, and their respective content per unit mass of living tissue. तो बघा, आपल्या बायोस्फिअरमध्ये म्हणजे जीवसृष्टीमध्ये आपल्या बायोस्फिअरमध्ये म्हणजे जीवसृष्टीमध्ये प्रचंड जीवविविधता आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये. तो सर हाँ हम जानते हैं कि 1.7 to 1.8 मिलियन स्पीसीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव बीन रेकॉर्डेड सो फार. तो आम्हाला माहिती आहे की आपल्या पृथ्वीवर जी जीवसृष्टी आहे त्याच्यातल्या 17-18 लाख स्पीसीज आजवर रेकॉर्डवर आले आहे. आणि रॉबर्ट मेज याच्या इस्टिमेटनुसार सजीवांची संख्या असू शकते 7 मिलियन म्हणजे 70 लाख. मग जर एवढी जीवविविधता आहे या पृथ्वीवर, तो हम लोग खुद से एक सवाल पूछ सकते कि क्या ये सारे जीव, छोटे से लेके बड़े तक, प्लांट से लेके एनिमल तक, क्या ये सब के सब किसी सरीके एलिमेंट या कंपाउंड के बने हैं? और आप एलिमेंटल एनालिसिस करना भी जानते हैं केमिस्ट्री में. तो यदि हमने एक प्लांट टिश्यू लिया, समजा गाजराचा तुकडा, एक ॲनिमल टिश्यू घेतला, समजा लीवर का पीस, और माइक्रोब की पेस्ट अगर हम लोग लेते हैं कि ये देखने के लिए कि क्या सारे जीव एक सरीके चीज़ों से बने हैं. तो हमने एक प्लांट टिश्यू लिया, एक एनिमल टिश्यू लिया और माइक्रोब की पेस्ट ली, और हमने अगर उसका एलिमेंटल एनालिसिस किया तो हमें एक लीस्ट ऑफ सब्सटेंसेस मिलेगी. कार्बन, हाइड्रोजन, ऑक्सीजन आणि सेवरल अदर. और वो जो टुकड़ा हमने लिया उसका जो भी मास होगा उसमें उसका रिस्पेक्टिव कंटेंट मिलेगा. अब आगे देखो, इफ सेम एनालिसिस इज परफॉर्म्ड ऑन piece of earth crust as an example of non-living matter, we obtain a similar list. What are the differences between the two lists then? म्हणजे जे काही एलिमेंट आणि कंपाऊंड प्लांट, ॲनिमल टिश्यू या मायक्रोबियल पेस्टमध्ये होते, तेच सगळं जसंच्या तसं किसी पत्थर के टुकड़े में भी थे. तो हमने पत्थर के टुकड़े को क्यों लिया? ॲज अ एक्झाम्पल ऑफ नॉन लिव्हिंग मटेरियल. म्हणजे जे काही त्या दगडाच्या तुकड्यामध्ये आहे तेच सगळं प्लांट,
ॲनिमल किंवा मायक्रोबियल पेस्टमध्ये आहे. मग या दोघांच्या लिस्टमध्ये फरक काय पडेल? काही जास्त पडणार नाही. काही वस्तू ज्या लिव्हिंगमध्ये जास्त असतील त्या नॉन लिव्हिंगमध्ये कमी असतील आणि व्हाईस वर्सा. तो आपण एक टेबल बघू. तो what are the differences between the two lists? In absolute term, no such difference could be made out. All the elements present in a sample of earth crust are also present in sample of living tissue. However, a closer examination reveals that a relative abundance of, now this is underlined, however, a closer examination reveals that a relative abundance of carbon hydrogen with respect to other element in is higher in living organism as compared to the earth crust. तो पहला पैराग्राफचा अर्थ काय है कि सर हमारी धरती पर बहुत सारे सजीव हैं जिनकी संख्या लाखों में है। क्या वो सभी एक समान वस्तुओं से बने हैं? तो यदि हम लोग किसी प्लांट का टिश्यू, एनिमल का टिश्यू और हमने माइक्रोबियल पेस्ट इसका केमिकल एनालिसिस किया तो हमें कार्बन, हाइड्रोजन, ऑक्सीजन एंड मेनी मोर एलिमेंट की लिस्ट मिलेगी। और यही सारी चीज़ें हमें किसी पत्थर के टुकड़े में मतलब एक नॉन लिविंग के एग्जाम्पल के तौर पे मिली है। इसका मतलब ये हुआ कि सारे सजीव और हमारी धरती एक ही केमिकल से बनी है, मतलब एक जैसे केमिकल से बनी है। तो सर मग काहीच फरक नाही का सजीव निर्जीवात? हो, कार्बन, हायड्रोजन लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जास्त असतं, अर्थ क्रस्टमध्ये कमी असतं। तो हा आपला पहला पैराग्राफ है और इस पहले पैराग्राफ में हमें सिर्फ एक इम्पॉर्टेंट चीज़ यहाँ नज़र आती है, वो ये कि we obtained a similar list of chemical in living and non-living, and there could be a relative abundance of carbon hydrogen with respect to other element in higher in living organism as compared to earth crust। ये हमें एक अंडरलाइन मिली थी। नाउ नेक्स्ट, नाउ लिसन, हाउ टू एनालाइज केमिकल कंपोजिशन। मतलब कि कोई प्लांट का टिश्यू, एनिमल का टिश्यू या माइक्रोबियल पेस्ट, उसमें कौन कौन से ऑर्गेनिक कंपाउंड्स है, इसका एनालिसिस कैसे करें। सो हाउ टू एनालाइज द केमिकल कंपोजिशन? We can continue asking in the same way what type of organic compounds are found in living organism. तो तसल्याच प्रकारचे प्रश्न आपण पुन्हा विचारत राहू शकतो की कोणते ऑर्गॅनिक कंपाउंड्स सजीवांमध्ये असतात। हाऊ डज वन गो अबाउट फाइंडिंग द आन्सर? त्याचं उत्तर कसं मिळेल? तर सर आपल्याला केमिकल ॲनालिसिस करावं लागेल। तो बघा आता केमिकल ॲनालिसिस करून काय भेटतं ते तो मी थोडंसं एक्सप्लेन करतो, आप ध्यान दीजिए। मान के चलो कि हमने एक पीस ऑफ कैरेट लिया, म्हणजे अ पीस ऑफ वेजिटेबल, या अ पीस ऑफ लिव्हर लिया, ॲनिमलचा लिव्हरचा पीस घेतला, आणि मॉर्टर आणि पॅसल, ज्याला आपण खलबत्ता म्हणू, एक दगडाचा किंवा मेटलचा मॉर्टर आणि पॅसल घेतलं, और हमने ये पीस ऑफ वेजिटेबल या पीस ऑफ एनिमल टिश्यू इस मॉर्टर पैसल की मदद से हमने यहाँ ग्राइंड किया, पीस दिया, और इसमें डाला था ट्राइक्लोरो एसिटिक ॲसिड म्हणजे Cl3CCOOH, म्हणजे ॲसिडमध्ये आपण कुठलं
अ पीस ऑफ व्हेजिटेबल और पीस ऑफ लिव्हर, तर आपल्याला एक थिक स्लरी भेटेल. म्हणजे आपल्याला एक स्लरी आपल्याला एक सड्यासारखं भेटेल. तो आपण काय करायचो, की समजा एक कप घेतला आणि आपण एक चीज क्लॉथ घेतला. म्हणजे दही कापडामध्ये आईसाहेब बांधतात आणि मग त्यातलं पाणी गळून जातं आणि चक्का उरतो. तर त्याला आपण चीज क्लॉथ म्हणतो किंवा कॉटन क्लॉथ घेतला. और ये जो हमें थिक स्लरी मिली थी, अगर वो हमने उस पे डाल दी तो हमें 2 फ्रॅक्शन्स मिलेंगे. म्हणजे आपण फिल्टर केल्यावर 2 गोष्टी भेटतील. तो 1 जो कप में गिरा एज अ फिल्ट्रेट और जो इस कपड़े के ऊपर ही रहा, दैट इज रिटेनेट. तो जे कपात गळलं ते फिल्ट्रेट, जे कपड्यावर राहिलं ते रिटेनेट. याला टेक्निकली आपण असं म्हणू की जो फिल्ट्रेट आहे तो आहे ॲसिड सोल्यूबल फ्रैक्शन. माने वो सारी चीज़ें जो एसिड में घुल गई और जो नहीं घुल सकी वो कपड़े पे है. तर त्याला आपण म्हणू टेक्निकली रिटेनेटला ॲसिड इनसोल्युबल फ्रॅक्शन. आणि आत्ता लक्ष द्या, हे जे ॲसिड सोल्युबल फ्रॅक्शन आहे म्हणजे फिल्ट्रेट आहे, याच्यात थाउजंड्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाउंड असतात असं या पॅराग्राफमध्ये सांगितलं आहे. तो अब आप ध्यान दीजिए. सो we can continue asking in a same way what type of organic compounds are found in living organism. How does one go about finding the answer? To get the answer, one has to perform chemical analysis. We can take any living tissue. वैसे तो हम कोई भी टिश्यू ले सकते, जैसे a vegetable piece, a piece of liver, and grind it in trichloroacetic acid Cl3CCOH using mortar and pestle. We obtain a thick slurry. If we were to strain, माने हमने उसको छान लिया, through a cheesecloth or cotton, we will obtain 2 fraction. The one is called filtrate and more technically it is called acid soluble pool, and the second is retenate or acid insoluble fraction. Scientists have found thousands of organic compound in acid soluble fraction or acid soluble pool. आता इथे अंडरलाईन कोणत्या करायच्या, लक्षात काय ठेवायचं, मग ते बघा. तो यहाँ आपको ध्यान में रखना है कि हमने वो जो पीस ऑफ वेजिटेबल या लीवर है वो किस चीज़ में ग्राइंड किया था, तो इट इज ट्रायक्लोरोॲसेटिक ॲसिड Cl3COOH. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की थाउजंड्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स तुम्हाला कशात भेटतात, ॲसिड सोल्युबल पूलमध्ये भेटतात. आता आपण पुढे जाऊ.
In higher classes, you will learn about how to analyze a living tissue sample and identify a particular organic compound. सो हायर क्लासेसमध्ये तुम्ही शिकाल की लिव्हिंग टिश्यू सॅम्पलचा ॲनालिसिस करून एखादं ऑर्गॅनिक कंपाऊंड कसं आयडेंटिफाय करतात. इट विल सफाईस टू से हिअर दॅट वन एक्स्ट्रॅक्ट द कंपाऊंड्स, देन subjects the extract to various separation technique till one has separated a compound from all other compound. तो आगे क्लासेस में आपको ये सीखने को मिलेगा कि एक कोई ऑर्गेनिक कंपाउंड किसी टिश्यू में से कैसे एक्सट्रैक्ट करते. बट रही बात इस क्लास की 11वीं 12वीं की, तो यहाँ के लिए ये कहना काफ़ी होगा कि it will suffice to say here that one extracts the compounds. पहिले सगळे कंपाऊंड एक्स्ट्रॅक्ट करा. देन subjects the extract to various separation technique. मग ते जे तुम्ही सेपरेट केलेले आहे त्याला अनेक सेपरेशन टेक्निक लावा तोपर्यंत जोपर्यंत एक कंपाऊंड बाकी कंपाऊंडपासून सेपरेट नाही होत. तो अब आगे. इन अदर वर्ड, वन आयसोलेट अँड प्युरिफाय अ कंपाऊंड. म्हणजे तुम्हाला एक कंपाऊंड आयसोलेट करून प्युरिफाय करायचा आहे. ॲनालिटिकल टेक्निक व्हेन अप्लाइड टू कंपाऊंड गिव्ह अस आयडिया ऑफ मॉलिक्युलर फॉर्म्युला एंड प्रोबेबल स्ट्रक्चर ऑफ द कंपाउंड. तो यहाँ हमें इम्पॉर्टेंट पॉइंट मिलता. एनालिटिकल टेक्निक व्हेन अप्लाइड टू द कंपाउंड गिव्स आइडिया ऑफ मॉलिक्यूलर फार्मूला एंड स्ट्रक्चर ऑफ दैट कंपाउंड. एनालिटिकल टेक्निक हमें बताते हैं कि जो कंपाउंड मिला है उसका मॉलिक्यूलर स्ट्रक्चर क्या है, मतलब फार्मूला क्या है और उसका स्ट्रक्चर कैसा है. ऑल द कार्बन कंपाउंड्स that we get from living tissue can be called बायोमॉलिक्यूल. तो आत्तापर्यंत आपण जे वाचलं ना ते तेवढं महत्त्वाचं नाही. आपण 2 एक अंडरलाईन केले असतील. अब देखो ये एक अंडरलाईन करो. ऑल कार्बन कंपाउंड्स that we get from living tissue can be called बायोमॉलिक्यूल्स. तो बायोमॉलिक्यूल्स कौन आहे? कार्बन कंटेनिंग कंपाउंड्स फ्रॉम द लिव्हिंग टिश्यू. हावेवर लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव आल्सो गॉट इनऑर्गॅनिक एलिमेंट्स अँड कंपाउंड्स इन देम. तो नुसतं काही कार्बन कंटेनिंग बायोमॉलिक्यूलच असतात, ऑर्गॅनिक कंपाऊंडच असतात असं नाही. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये इनऑर्गॅनिक एलिमेंट किंवा कंपाऊंडसुद्धा असतात. How do we know this? A slightly different but destructive experiment has to be done. मग आता लिव्हिंग टिश्यूमधनं जे कंपाऊंड्स आपण आयसोलेट केले तर त्यातले काही ऑर्गॅनिक आहे तर काही इनऑर्गॅनिक आहेत. तर मग आपल्याला कसं समजेल कोणते ऑर्गॅनिक कोणते इनऑर्गॅनिक. तर आता एक वेगळं डिस्ट्रक्टिव्ह मेथड आपल्याला वापरायची है. अब ध्यान दो. जैसे मैं आपको बताता कि फ़र्ज़ करो कि आपने एक पौधा आंगन से उखाड़ लिया और उसका वज़न किया तो वो था 700 ग्राम. म्हणजे अंगणातलं एक प्लांट आपण उपटलं त्याचं वजन केलं ते 700 ग्राम आहे. त्याला म्हणतात त्याचं फ्रेश वेट. अब टेरेस पे उसको सुखाने को डाल दिया, 2-3 महीने कड़ी धूप में उसको तपाया तो अब उसका वज़न है 70 ग्राम.
इसे कहते हैं ड्राय वेट. तो सर 700 ग्रामचं ते प्लांट होतं फ्रेश आणि 2-3 महिने कडक उन्हात तापवल्यावर ते 70 ग्राम आहे. याचा अर्थ 630 ग्राम त्याच्यात काय होतं, H2O, ते वेपराईज झालं. अब ये जो 70 ग्राम बचा, मतलब ड्राई वेट, उसको आप जला दो. तो ये सूखा जो पौधा है अभी, जो केवल 70 ग्राम का है, तो उसको हमने जला दिया और जलाने के पश्चात वो सिर्फ बचा 10 ग्राम. तो सर होतं 700 ग्राम, सुकवल्यावर 70 ग्राम. 70 ग्रामचं ड्राई प्लांट आपण पेटवलं, जाळलं, जला दिया. तो अब जो ऐश बची, राख, वो 10 ग्राम है. तो फिर 60 ग्राम क्या था? वो कार्बन कंपाउंड्स थे. और 10 ग्राम क्या है? वो इनऑर्गेनिक कंपाउंड्स है. तो जो जल गया वो ऑर्गेनिक, जो राख ऐश के रूप में है वो इनऑर्गेनिक. अब वापस ध्यान दो. सो all the carbon compound that we get from living tissue can be called biomolecule. However, living organism also got inorganic elements and compounds in them. How do we know this? A slightly different but destructive experiment has to be done. One waves a small amount of living tissue, say a leaf or liver, and this is called its weight म्हणजे ओलं वजन म्हणजे फ्रेश वेट. मग समजा ते होतं 700 ग्राम. अँड ड्राय इट, ऑल द वॉटर इव्हॉपरेट, म्हणजे 630 ग्राम वॉटर ते वेपोराईज झालं. आता उरलं 70 ग्राम. द रिमेनिंग मटेरियल गिव्स ड्राय वेट. तो 70 ग्राम होतं ड्राय वेट. नाव इफ द टिश्यू इज फुल्ली बर्न्ड, all carbon compounds are oxidized to gaseous form, CO2 and water vapor, and are removed. Now what is left is ash. जे उरलं ते काय आहे? राख आहे. This ash contain inorganic elements like calcium, magnesium, etc. Inorganic compound like sulfate, phosphate are also present in acid soluble fraction. तो याद करो, हमने जब वो थिक स्लरी को स्ट्रेन किया था चीज़ क्लोथ या कॉटन में से, तो नीचे कप में जो गिरा वो फिल्ट्रेट या एसिड सोल्यूबल पूल, और जो कपड़े पे है वो क्या था? तो सर रिटेनेट या एसिड इनसोल्यूबल पूल. आत्ता हमें बताया गया कि inorganic compounds like sulfates and phosphates are also seen in acid soluble fraction. तो अब पक्का कर लो. पहले उसने कहा कि वो एसिड सोल्यूबल पूल माने फिल्ट्रेट में ऑर्गेनिक कंपाउंड्स है हजारों. अब कहता कि उसमें इनऑर्गेनिक भी है. कोणते इनऑर्गेनिक आहे त्याच्यात? सल्फेट्स अँड फॉस्फेट. तो ही आपली अंडरलाईन आहे आता. इनऑर्गेनिक कंपाउंड्स लाईक सल्फेट्स अँड फॉस्फेट्स आर आल्सो सीन इन ॲसिड सोल्युबल फ्रॅक्शन. देअरफोर एलिमेंटल ॲनालिसिस गिव्ज एलिमेंटल कंपोजिशन ऑफ लिव्हिंग टिश्यू, म्हणजे लिस्ट ऑफ एलिमेंट इन फॉर्म ऑफ hydrogen, oxygen, chlorine, carbon, etc. While analysis of compound gives an idea of
काइंड ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कॉन्स्टिट्युएंट. म्हणजे पहिले तर लिस्ट ऑफ एलिमेंट भेटते एलिमेंटल ॲनालिसिसमध्ये आणि कंपाऊंड ॲनालिसिस सांगतो की त्यात कोणते ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कॉन्स्टिट्युएंट आहे. So for that we will refer 9.1 and 9.2 table later on. From chemistry point of view, one can identify functional group like aldehyde, ketone, aromatic compound, etc. अब इसी पे आपका आगे का पार्ट टिका है. तो केमिस्ट्रीचा जो स्टुडंट असेल, जो MSc केमिस्ट्री करतो आहे किंवा केमिस्ट्रीचा एक्सपर्ट, सो तो आयडेंटिफाय काय करत असतो? फंक्शनल ग्रुप्सला. जसं अल्डिहाइड्स, केटोन्स आणि ॲरोमॅटिक म्हणजे हेट्रोसायक्लिक किंवा रिंग कंपाऊंड्स. बट फ्रॉम बायोलॉजिकल पॉईंट ऑफ व्ह्यू वी शॅल क्लासिफाय देम इन टू. म्हणजे आता आपण जे ऑर्गॅनिक कंपाउंड्स आहेत, तर केमिस्ट्री पॉइंट ऑफ व्यू वाला जो है वो देखेगा उसमें अल्डिहाइड है, केटोन है कि एरोमेटिक कंपाउंड है, फंक्शनल ग्रुप. और बायोलॉजी का स्टूडेंट ये सोचेगा कि क्या उसमें अमीनो एसिड्स है, न्यूक्लियोटाइड बेसेस है. म्हणजे न्यूक्लियोटाइड बेसेस ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन, युरासिल ह्या न्यूक्लियोटाइड बेसेस काय असतात? ॲरोमॅटिक असतात. अँड फॅटी ॲसिड्स. सो फ्रॉम केमिस्ट्री पॉइंट ऑफ व्यू one can identify functional group like aldehyde, ketone, aromatic compound. But from biological point of view, we shall classify them into amino acid, nucleotide bases, fatty acids. Now, before we start amino acids in detail, which is very important, let us see those two tables, 9.1 and 9.2. So table 9.1, a comparison of element present in non-living माने पत्थर का टुकड़ा और living matter माने a piece of vegetable or a piece of liver. पहा आता हाइड्रोजन तो 0.14 इन अर्थ क्रस्ट, ह्यूमन बॉडी में 0.5. सो इट इज हायर इन केस ऑफ लिविंग. कार्बन तो अर्थ क्रस्ट में सिर्फ 0.03 और ह्यूमन बॉडी में 18.5%, 18.5% हाइड्रोजन. ऑक्सिजन तो अर्थ क्रस्टमध्ये 46.6%, बट स्टील हायर इन लिव्हिंग बॉडी इट इज 65%. तो 83.5 तो सी एंड ओ ही हो गए, और अगर उसमें हमने हाफ डाल दिया तो 84% तो CHO हो गए. नाइट्रोजन व्हेरी लिटिल इन अर्थ क्रस्ट आणि ह्यूमन बॉडीमध्ये ते जास्त आहे. म्हणजे CHON यांचं लोडच नाही घ्यायचं. दे आर मोर इन ह्यूमन बॉडी. सल्फर इट इज आल्सो हायर. सोडियम, अब देखो ये ध्यान रहे कि सोडियम इज मोर इन अर्थ क्रस्ट, कैल्शियम इज मोर इन अर्थ क्रस्ट, Mg is more in earth crust, silicon is very high in earth crust. तो फक्त Na, Ca, Mg and Si तो हे अर्थ क्रस्टमध्ये जास्त आहे. सगळ्यात जास्त अर्थ क्रस्टमध्ये काय आहे?
सिलिकॉन आणि आपल्यात सगळ्यात जास्त काय आहे? ऑक्सिजन. नाव द सेकंड टेबल. Now 9.2. This is a list of representative inorganic constituent of living tissue. तो इनऑर्गॅनिक कॉन्स्टिट्युएंट लिव्हिंग टिश्यूमध्ये कोणते आहे? तो Na पॉझिटिव्ह सोडियम, K पॉझिटिव्ह पोटॅशियम, Ca डाय पॉझिटिव्ह कॅल्शियम, Mg डाय पॉझिटिव्ह मॅग्नेशियम, H2O वॉटर and NaCl, CaCO3, PO ट्रायनिगेटिव्ह, PO4 ट्रायनिगेटिव्ह, SO4 डायनिगेटिव्ह. तर हे काय आहेत? कंपाऊंड्स आहेत, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. जसं सल्फेट्स, फॉस्फेट्स, कॅल्शियम कार्बोनेट, सोडियम क्लोराईड. तो आत्ता आपलं पहिलं सगळ्यात महत्त्वाचं टायटल सुरू होते आहे आणि त्याच्या आधी आपण आपल्या एकदा अंडरलाइन या पेजच्या पाहू. तो हमारी पहली अंडरलाइन थी, all carbon compounds that we get from the living tissue can be called biomolecule. नंतर आपलं दुसरं अंडरलाइन होती की carbon compounds are oxidized and whatever remaining ash is there, it contains inorganic elements. आणि तिसरी अंडरलाइन होती की पहिले तर आपण म्हटलं होतं की ते ॲसिड सोल्युबल पूलमध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात, पण त्यात सल्फेट आणि फॉस्फेटसारखे इनऑर्गॅनिक कंपाऊंडसुद्धा असतात. नाव वी कॅन गो अहेड. सो हा टॉपिक सोपा आहे. तुमच्या आत्तापर्यंत 5 एक अंडरलाईन झाल्या असतील. तेवढे ब्रीफ पॉईंट जरी एका कागदावर काढून ठेवले आणि ते जरी वाचले 1-2 वेळाना, तरी तुम्हाला 3-4 मार्क्स मिळतात. सो नाउ लेट अस स्टार्ट विथ अमीनो एसिड्स. तो सर हम अमीनो एसिड्स क्यों पढ़ रहे? आता जे ॲसिड सोल्युबल पूल आहे तर त्याच्यामध्ये जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत, तर ते ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आता आपल्याला पाहिजे. तो केमिस्ट्रीवाला काय कसा ओळखतो ऑर्गॅनिक कंपाऊंडला? अल्डिहाइड ग्रुप आहे, केटोन ग्रुप आहे की ॲरोमॅटिक कंपाउंड आहे. पण आपण बायोलॉजी कसं ओळखतो? तो सर हम लोग ये देखेंगे कि क्या उसमें अमीनो एसिड है, क्या उसमें नाइट्रोजन बेसेस है, या फिर उसमें फैटी एसिड्स है. तो अब आगे है ना, ऐसे ही आएगा. पहले अमीनो एसिड के बारे में आएगा, फिर नाइट्रोजन बेसेस के बारे में और फिर फैटी एसिड्स के बारे में आएगा. तो ध्यान दो. अमाइनो एसिड्स आर ऑर्गेनिक कंपाउंड कंटेनिंग अमाइनो ग्रुप म्हणजे NH2 ग्रुप अँड ॲसिडिक ग्रुप म्हणजे COOH ग्रुप. तो अमीनो एसिड ऐसे ऑर्गेनिक कंपाउंड है जिसमें अमीनो ग्रुप भी है और एसिडिक ग्रुप भी है. एज सब्स्टिट्यूएंट ऑन सेम कार्बन, दैट इज अल्फा कार्बन. तो समजा हा अल्फा कार्बन, इसको एक साइड में NH2, एक साइड में COOH, एक साइड में सिर्फ H और एक साइड में R माने फंक्शनल ग्रुप. तो सर मग प्रत्येक अमिनो ॲसिडमध्ये NH2 ग्रुप असतो, COOH ग्रुप असतो आणि हायड्रोजन असतं कार्बनला. तो बदलल तर काय? तो बदलता है R ग्रुप. तो ये हमने सिंप्लीफाई किया कि एनी अमीनो एसिड हैज़ NH2 ग्रुप,
ॲसिडिक ग्रुप आणि फंक्शनल ग्रुप आणि हायड्रोजन. सो जो मिथेन असतो त्याच्या ह्या 4 व्हॅलन्सी सबस्टिट्यूट केल्या आहेत. So amino acids are organic compounds containing amino group म्हणजे NH2 group, acidic group COOH group as a substituents on same carbon, that is alpha carbon. Hence they are called alpha amino acids. They are substituted methane. तो हम लोग बोलते कि CH4 is methane. तो आता एका Hच्या जागी R ग्रुप, एका Hच्या जागी कार्बोक्सिल ग्रुप COOH, एका Hच्या जागी अमिनो ग्रुप म्हणजे NH2 आणि हाइड्रोजन जसाच्या तसा. तो अब ये फंक्शनल ग्रुप बदलते जाएंगे. तो देखो एक बार. So amino acids are organic compound containing amino group and acidic group as a substituent on the same carbon, that is alpha carbon. Hence they are called alpha amino acids. They are substituted methane. There are 4 substituent groups occupying 4 valency positions. These are, तो एक था हाइड्रोजन, एक था कार्बोक्सिल ग्रुप म्हणजे COOH, अमिनो ग्रुप NH2 आणि एक असतो व्हेरिएबल ग्रुप designated as R group. Based on nature of R group, there are many amino acids. तो आपका ही लक्षात ठेवा कि कोई भी प्रोटीन हो उसमें 20 टाइप ऑफ अमीनो एसिड हो सकते. इसका मतलब ये नहीं कि हर प्रोटीन में 20 प्रकार के अमीनो एसिड मिलेंगे, ऐसा नहीं है. पर अधिकतम अमीनो एसिड है 20 नेचुरली अकरिंग. तो हर अमीनो एसिड में आपको हाइड्रोजन, कार्बोक्सिल, अमीनो अँड फंक्शनल म्हणजे आर ग्रुप जो व्हेरी होतो अमीनो ॲसिड टू अमीनो ॲसिड तो मिळेल. तो देखो. सो दीज आर मतलब there are 4 substituent group occupying the 4 valency position. These are hydrogen, carboxyl, amino group and variable group designated as R group. And based on nature of R group, there are many amino acids. ही आपली underline. However, those which occur in protein म्हणजे अमीनो एसिड जो प्रोटीन में मिलते are only 20. तो हम लोग आगे बढ़ते हैं. तो नॅचरल प्रोटीनमध्ये 20 टाइप ऑफ अमिनो ॲसिड्स असतात. आर ग्रुप in these proteinaceous amino acids could be, मग तो जो आर ग्रुप आहे तो असू शकतो व्हेरी सिंपल ॲज हायड्रोजन. सो आर ग्रुप कॅन बी व्हेरी सिंपल ॲज हायड्रोजन. तो आता हे लक्षात ठेवा लागते. एक्झाम्पल अमिनो ॲसिड ग्लायसिन. तो आर ग्रुप हाइड्रोजन है ग्लाइसिन में. तो सबसे सिंपल अमीनो एसिड कौन सा है? ग्लाइसिन.
So R group may be methyl म्हणजे CH3 in case of alanine amino acid. So H in glycine, CH3 in alanine आणि hydroxymethyl CH3OH in case of serine. मग आता हे पक्कच करावं लागतं. 3 of the 20 amino acids are shown in a figure 9.1. मग आता एकदा आठवा बरं. ग्लायसिनमध्ये आर ग्रुप कोण आहे? एच. ॲलेनिनमध्ये कोण आहे? CH3 आणि सेरीनमध्ये कौन है? सो हाइड्रोक्सी मिथिल. तो हम लोग 1 मिनट के लिए अगले पेज पे जाकर इसको देखना चाहते. देखो, सो दिस इज अल्फा कार्बन, अमीनो ग्रुप, कार्बोक्सिल ग्रुप, हाइड्रोजन इज कॉमन. देखो आप, अमीनो ग्रुप, कार्बोक्सिल ग्रुप, हाइड्रोजन, अमीनो ग्रुप, कार्बोक्सिल ग्रुप, हाइड्रोजन हा कॉमन आहे. व्हॅरिएबल कोणता आहे? आर ग्रुप. तो इट इज सिम्पली एच इन ग्लायसिन, इट इज मिथिल CH3 इन ॲलेनिन अँड CH2OH हायड्रॉक्सी मिथिल इन सेरीन. तो हे चित्र तुम्ही डोळ्यासमोर आत्ता फिक्स करून ठेवा. क्यों? क्योंकि सर बाकी चीज़ें तो कॉमन है, सिर्फ नीचे ही ध्यान में रखना है. H इन ग्लाइसिन, CH3 इन एलेनिन, CH2OH इन सेरीन. हम वापस प्रीवियस पेज पे आ जाएंगे. हाँ, so the R group in this proteinaceous amino acid could be hydrogen in amino acid glycine, methyl group in alanine and hydroxymethyl in serine. तो हायड्रॉक्सीमिथिलला मी चुकीनं CH3OH म्हटलं, तो इट इज CH2OH. The chemical and physical property of amino acids are essentially of amino group, carboxyl group and functional group. म्हणजे अमीनो एसिड की जो भी फिजिकल प्रॉपर्टी या केमिकल प्रॉपर्टी है, इट इज एट्रीब्यूटेड टू अमीनो ग्रुप, कार्बोक्सिल ग्रुप एंड फंक्शनल ग्रुप. बेस्ड ऑन नंबर ऑफ अमीनो एंड कार्बोक्सिल ग्रुप, based on number of amino and carboxyl group, amino acids are acidic, basic, neutral. आता तुम्हाला हे 3 लक्षात ठेवावं लागतात. तो सर हमने पहले ग्लाइसिन, एलेनिन और सेरीन क्यों ध्यान में रखे? फंक्शनल ग्रुप के लिए H इन ग्लाइसिन, CH3 इन एलेनिन, CH2OH इन सेरीन. आता तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे कोणते ॲसिडिक, कोणते बेसिक, कोणते न्यूट्रल अमिनो ॲसिड असतात आणि पाठच करायचं, लिहून ठेवायचं त्या पेजवर. आत्ता कुठे आपली 7वी 8वी अंडरलाईन आहे फक्त. तो देखो, बेस्ड ऑन नंबर ऑफ अमिनो एंड कार्बोक्सिल ग्रुप, देयर आर एसिडिक, बेसिक, न्यूट्रल अमीनो एसिड. किस आधार पे एसिडिक, बेसिक, न्यूट्रल है? सर NH2 एंड COH ग्रुप के आधार पे. तो ग्लूटामिक ॲसिड इज ॲसिडिक. तो सर हे तर नावच सांगते, ग्लूटामिक ॲसिड इज ॲसिडिक. बेसिक लाइसिन. तो सर हमने मॉलिक्यूलर बेसिस ऑफ इनहेरिटेंस में देखा कि DNA को पैक किया जाता है हिस्टोन प्रोटीन के साथ, और हिस्टोन प्रोटीन बेसिक प्रोटीन्स है क्योंकि दे आर रिच इन अमिनो ॲसिड लाइसिन अँड आर्जिनाइन. तो म्हणून आपल्याला
लायसिन सुद्धा लक्षात राहतं की ते बेसिक आहे. आणि न्यूट्रल इज व्हॅलिन. न्यूट्रल इज व्हॅलिन. तो सर आता 6 अमिनो ॲसिड मला समजले. कोणते? तो सर एच वाला ग्लायसिन, CH3 वाला ॲलॅनिन, CH2OH वाला सेरीन, ग्लूटामिक ॲसिड ॲसिडिक अमिनो ॲसिड, लायसिन आर्जिनाइन बेसिक अमिनो ॲसिड, व्हॅलिन न्यूट्रल अमिनो ॲसिड. सिमिलरली दे आर ॲरोमॅटिक अमिनो ॲसिड. तो आत्ता तुम्हाला ॲरोमॅटिक अमिनो ॲसिडही लक्षात ठेवावं लागतं. टायरोसिन, फिनिल ॲलेनिन आणि ट्रिप्टोफॅन. म्हणजे आपल्याला 9 अमिनो ॲसिड माहीत होऊन जातील. तो सर ट्रिप्टोफॅन मला आठवतो. ट्रिप्टोफैन हार्मोनल कोऑर्डिनेशन में पिनियल बॉडी के जो मेलाटोनिन सेरोटोनिन है, दे आर डेरिवेटिव ऑफ ट्रिप्टोफैन. फिनिल एलेनिन, हाँ सर, PKU नाम का जो जेनेटिक डिसीज़ है उसमें ऐसा जीन नहीं होता जिसकी वजह से फिनिल एलेनिन हाइड्रोक्साइलेज एंजाइम नहीं बनता और फिर फिनिल एलेनिन कैनॉट बी कन्वर्टेड इनटू टायरोसिन. एंड टायरोसिन तो थायरॉक्सिन जे हार्मोन आहे तर ते आयोडीन प्लस टायरोसिनचं बनलेलं आहे. तो ॲरोमॅटिक अमिनो ॲसिड कोणते? टायरोसिन, ट्रिप्टोफॅन, फिनिलॅलेनिन. A particular property of amino acid is ionizable nature of NH2 and कार्बोक्सिल ग्रुप. म्हणजे अजून एक प्रॉपर्टी है अमीनो एसिड की, वो है आयोनाइजेबल नेचर ऑफ NH2 and COH group. Hence, in solution of different pH, the structure of amino acid changes. म्हणजे ॲसिडिक किंवा बेसिक सोल्युशनमध्ये अमिनो ॲसिडचं स्ट्रक्चर चेंज होतं. पहा कसं. सो ए वाला चित्र देखो, यहाँ पर ये R ग्रुप, ये COOH कार्बोक्सिल ग्रुप और यहाँ NH3 पॉजिटिव. अब बी चित्र में जाओ तो CH म्हणजे सीला खाली जो H असतो तो इथे लावलेला आहे. तो ये CH, R जैसे का वैसा. अब COOH में से देखो H नहीं है और ये NH3 पॉजिटिव है. अब यहाँ पर देखो CHR NH2 COO निगेटिव. ये C वाला चित्र. तो इथला बघा एक प्रोटॉन गेला. तो यहाँ की जो B डायग्राम है, इट इज कॉल्ड ज़्विटेरियोनिक फॉर्म. ज़्विटेरियोनिक फॉर्म है B. तो यहाँ पे अमीनो एसिड्स खत्म हुए. और जैसे कि पिछले हमने एक पेज पे कहा था, देखो आप, कि हमें अमीनो एसिड के बारे में अब आगे आएगा, वो हो गए. फिर फैटी एसिड्स के बारे में आएगा और न्यूक्लियोटाइड बेसिस के बारे में. तो
एक बार ध्यान रहे कि ग्लायसिन इज विथ एच, ॲलेनिन विथ CH3 आणि CH2OH हायड्रॉक्सी मिथिल वाला सेरीन. फिर ग्लूटामिक एसिड इज एसिडिक अमीनो एसिड, लाइसिन अर्जिनाइन इज बेसिक एंड वैलिन इज न्यूट्रल. एरोमेटिक वाले टायरोसिन, ट्रिप्टोफैन एंड फिलिनैलिन. और ये जो है वीटेर आयोनिक फॉर्म, तो ये आई एम नॉट अ एक्सपर्ट ऑफ केमिस्ट्री, मुझे इतना ज्ञान नहीं है केमिस्ट्री का, तो मैं पहले पढ़ूंगा और फिर अगला जो क्लिप होगा जिसमें मुझे आपको लिपिड्स एंड न्यूक्लियोटाइड बेसिस के बारे में बात करनी है, तो शुरुआत में मैं इस इक्वेशन को एक्सप्लेन करूंगा.